नमस्कार. आज आपण बोलणार आहोत भारताच्या मान्सूनबद्दल. ही एक अशी नैसर्गिक गोष्ट आहे जी खरं तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था आणि करोडो लोकांचं आयुष्य ठरवते. चला याबद्दलच आज सविस्तरपणे जाणून घेऊया. एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे, भारतीय शेती म्हणजे मान्सूनचा जुगार. आणि खरं तर आज आपण ह्याच वाक्याभोवती बोलणार आहोत. पण असं का म्हटलं जातं? का आहे भारतीय शेती मान्सूनवरचा जुगार? तर मग हा जुगार नेमका आहे तरी काय आणि त्याचे परिणाम काय होतात? चला सविस्तरपणे पाहूया. बघा, भारताच्या आर्थिक विकासावर हवामानाचा खूप मोठा प्रभाव आहे आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी कोण असे? तर तो आहे आपला मान्सून. हा आकडा बघा, 118 सेंटीमीटर. हा आहे भारतात पडणाऱ्या वार्षिक सरासरी पावसाचा आकडा. आता ऐकायला तर हा आकडा खूप स्थिर वाटतो नाही का? पण खरं सांगायचं तर हा खूप दिशाभूल करणारा आहे. कारण खरी गोष्ट या राष्ट्रीय सरासरीमध्ये नाहीये, ती दडलेली आहे देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पडणाऱ्या पावसातल्या प्रचंड तफावतीमध्ये. आणि ही तफावत नीट समजून घेण्यासाठी भारताला 3 मुख्य पावसाच्या प्रदेशांमध्ये विभागलं जातं. चला तर मग बघूया हे प्रदेश नेमके कोणते आहेत. तर पावसाच्या प्रमाणानुसार हे 3 विभाग आहेत. पहिला म्हणजे कमी पावसाचा प्रदेश, म्हणजे जिथे 50 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो. दुसरा आहे मध्यम पावसाचा प्रदेश, म्हणजे 50 ते 250 सेंटीमीटर पाऊस. आणि तिसरा जास्त पावसाचा प्रदेश, जिथे 250 सेंटीमीटरपेक्षाही जास्त पाऊस कोसळतो. चला आता या कथेच्या 2 अगदी टोकाच्या भागांकडे वळूया, म्हणजे सगळ्यात कमी पाऊस कुठे पडतो आणि सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो. हा जुगार किती मोठा आहे हे जर समजून घ्यायचं असेल ना, तर आपल्याला भारतातल्या सगळ्यात कोरड्या आणि सगळ्यात ओल्या प्रदेशांची थेट तुलना करावी लागेल. बरं, कमी पावसाच्या प्रदेशाबद्दल बोलायचं झालं तर यात येतं राजस्थानचं थार वाळवंट, पंजाबचा काही भाग आणि गुजरातचा कच्छ प्रदेश. हे सगळे असे विशाल भाग आहेत जिथे पाऊस खूपच कमी, अगदी नावापुरता पडतो. एक उदाहरणच घ्यायचं झालं तर राजस्थानमध्ये जैसलमेर जिल्ह्यात रोएली नावाचं एक ठिकाण आहे. तिथे वर्षाचा सरासरी पाऊस किती असेल? फक्त 8.3 सेंटीमीटर. हे भारतातलं सगळ्यात कोरडं ठिकाण आहे. आता आपण बघूया नाण्याची दुसरी बाजू, म्हणजे जास्त पावसाचे प्रदेश. यामध्ये येतात पश्चिम घाट, आसाम आणि पश्चिम बंगालसारखी राज्य, जिथे पाऊस अक्षरशः कोसळतो. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे मेघालयातलं मौसिनराम. हे ठिकाण वाळवंटाच्या अगदी उलट आहे. जगातला सगळ्यात जास्त पाऊस इथेच पडतो. तर ही झाली 2 टोकं. पण या 2 टोकांच्या मध्ये एक खूप मोठा प्रदेश आहे जो या मध्यम मार्गावर येतो. या मध्यम प्रदेशात 50 ते 250 सेंटीमीटरच्या दरम्यान पाऊस पडतो. म्हणजे हा प्रदेश खूप जास्त किंवा खूप कमी पावसाच्या धोक्यांपासून बऱ्यापैकी सुरक्षित असतो असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, तर मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तो हा की या पावसाच्या आकड्यांचा थेट संबंध खऱ्या परिणामांशी कसा लागतो आणि त्यामुळेच हा सगळा एक जुगार कसा बनतो. आणि एक गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही, ती म्हणजे आपल्या देशाचा मुख्य उद्योग म्हणजे शेती हा पूर्णपणे मान्सूनवर अवलंबून आहे. चला या जुगाराची एक बाजू बघू. समजा मान्सून फसला म्हणजे पाऊसच पडला नाही. पाऊस नाही म्हणजे पीक नाही, आणि पीक नाही याचा थेट परिणाम काय? तर दुष्काळ. ही एक भयानक साखळी आहे. आता दुसरी बाजू बघूया. समजा पाऊस गरजेपेक्षा खूप जास्त पडला, मग काय होतं? महापूर येतो आणि या पुरामुळे जीवितहानी होते, मालमत्तेचं प्रचंड नुकसान होतं. म्हणजे हे सुद्धा तितकंच भयानक आहे. म्हणजे बघा, पाऊस कमी पडला तर दुष्काळ आणि जास्त पडला तर महापूर. याच 2 टोकांच्या परिस्थितीमुळे आणि या अनिश्चिततेमुळेच भारतीय शेतीला मान्सूनचा जुगार म्हणतात. आता हे वाक्य अगदी बरोबर वाटतंय, नाही का? आणि हवामान बदलाच्या या काळात तर मान्सूनची ही अनिश्चितता आणखीनच वाढते आहे. त्यामुळे एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो की हवामानाच्या या खेळात भारताचं भविष्य काय असेल यावर नक्कीच विचार करायला हवा.